नाव ऐकलंय सर्वांनी? जोराने बोला आता. ऐकलंय ना? AI म्हणजे काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय सांगा. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एक्सप्लेन कसं कराल त्याला? एक्सप्लेन कसं कराल? आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय तुला माहित आहे? मानवासारखंच पण मानवापेक्षा उत्तम म्हणजे चांगलं कृत्रिम बुद्धिमत्तेचं, कृत्रिम म्हणजे तयार केलेल्या बुद्धिमत्तेचं, मानवापेक्षा, मानवच पण मानवापेक्षा उत्तम जे कार्य करत असते त्याला आपण काय म्हणत असतो? AI. कृत्रिम बुद्धिमत्तेचं म्हणजे तयार केलेल्या बुद्धिमत्तेचं. त्याला सुद्धा जे काही सॉफ्टवेअर जे काही डेव्हलप केलेलं आहे ते सुद्धा कोणी केलेलं आहे? मानवानेच केलेलं आहे ना. म्हणजे तयार केलेलं म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचं. ओके, समजले? समजलं ना? ठीक आहे. AI चे क्लासेस तुमचे आता होत राहील. पहिला क्लास आहे आजपासून सुरू झालेला आहे. सुरुवातीपासून सकाळपासून क्लासेस सुरू आहे. ठीक आहे, आजचा पहिला क्लास. असे क्लासेस होत राहील. तुम्हाला माहिती आहे का क्लास होणार होता म्हणून आज? नाही. कुणाला माहित असेल ज्यांनी फोटो पाहिले असेल ग्रुपमध्ये त्यांना. ठीक आहे, पण कोणत्या दिवशी क्लास होईल, कोणत्या बॅचचा कोणत्या दिवशी क्लास होईल सांगता येणार नाही आणि क्लास पुन्हा रिपीट होणार नाही. म्हणून अपसेट राहू नका. अपसेट राहू नका. क्लास रिपीट होणार नाही आणि नवीन शिकायचं. ठीक आहे, AI चा क्लास आहे. तुम्ही जेव्हा आजचा क्लास पूर्ण होईल तेव्हा समजायला येईल तुम्हाला की आपण जर नसतो तर काय मिस केला असता. ठीक आहे, तुम्ही जर आजचा क्लास जर पूर्ण झाल्यानंतर जर तुम्हाला वाटलं असतं की आज मी जर आलो नसतो तर मी काय मिस केलं असतं ते तुम्हाला सर्व क्लास शेवट झाल्यानंतर लक्षात येईल. म्हणून कोणी अपसेंट राहू नका. याचे क्लासेस कधीही होईल. ठीक आहे, समजलं? आता नेक्स्ट समजलो आपण. ओके, डिजिटल शब्द ऐकलाय? बोला ना, ऐकला ना? डिजिटल म्हणजे काय? हा क्वेश्चन होता नेक्स्ट क्लास साठी. तुम्ही सर्च करा, कोणाला विचारा, कुठेही विचारा, सर्च करा, कुठेही सर्च करा. नेक्स्ट क्लासमध्ये याचा आन्सर मी प्रत्येकांना विचारेन. जरी बरोबर असेल तरी विचारेन, म्हणजे प्रत्येकांना विचारेन. जसं आता हिला विचारलंय, मी जर चुकीचं दिलं तर नेक्स्टनी जर बरोबर दिलं तरी थर्डला विचारेन. ठीक आहे, शेवटपर्यंत. ओके, डिजिटल म्हणजे काय? डिजिटल. नेक्स्ट AI. AI मध्ये सर्वात सुरुवातीला आपण शिकणार आहोत चॅट जीपीटी. नाव ऐकलंय? हो, मान्यता हवी. हो किंवा नाही? ऐकलाय ना? चॅट जीपीटी नाव ऐकलंय? कोणी युज केलाय? सर्वांनी युज केलंच असेल. केलं ना? कशासाठी उपयोग केला तुम्ही? माहिती शोधण्यासाठी किंवा आन्सर्स मिळवण्यासाठी. याच्या व्यतिरिक्त चॅट जीपीटीचा वापर फक्त इतक्या पुरताच मर्यादित नाही. यावर भरपूरसं काही मिळवण्यात येते. फॉर एक्झाम्पल आज आपण आजच्या क्लासमध्ये बघणार आहोत चॅट जीपीटीचा वापर आपण काय काय करू शकतो. त्यामधलं एक एक्झाम्पल आपण 2 AI टूल्स शिकणार आहोत. एक आहे चॅट जीपीटी आणि एक आहे सुनो AI. नाव ऐकलं? भरपूर जण. मला तर अशी अपेक्षा होती की सर्वांनी हो आन्सर मिळायला पाहिजे. का बरं? कारण तुमच्या इराच्या स्टार्टिंग सेशन मध्ये सुनो AI बद्दल माहिती दिली. आठवत असेल तर इराच्या स्टार्टिंगला सुरुवातीला सुनो AI बद्दल. आणि
भरपूर जणांनी क्लास अटेंड करायची गरज नसते. का बरं? माझ्यापेक्षा जास्त नॉलेज तुम्हाला असतं. मीच नाही केलं, अजूनही वेळ आहे. सरांनी तुम्हाला एक ऍप इन्स्टॉल करायला लावली होती, आठवते का? हा, त्यामध्ये थेरीचे कंटेंट ऐकायचे होते ब्लॅक कलरचे. हा, त्यामध्ये सर्व हेच दिलेलं आहे. आता सुद्धा वेळ गेलेली नाही. तुमचं लॉग इन एक्सपायर व्हायच्या आधी, तुमचं लॉग इन एक्सपायर कधी होईल? तुमचे एक्झाम झालं, लॉग इन एक्सपायर व्हायच्या आधी ते सर्व ब्लॅक कंटेंट ऐका. 1.5 GB डेटाच वेस्ट करायचा आहे ना. असं करण्यापेक्षा, ते असंच करतो ना आपण, असं स्वाईप करण्यापेक्षा हे ऐका. ठीक आहे, सर्वांनी ते ऍप इन्स्टॉल करा, लॉग इन करा. काही प्रॉब्लेम आला असेल तर सरांना पर्सनली मेसेज करा, विचारा. ठीक आहे. 2 ऍप बघणार आहोत. एक आहे चॅट जीपीटी आणि एक आहे सुनो AI. सर्वात सुरुवातीला आपण चॅट जीपीटी बघू. स्टार्ट. गुगल क्रोम ओपन करताय. कोणते ब्राउझर लागेल ना आपल्याला? कोणते एखादी ब्राउझर लागेल. जसं फॉर एक्झाम्पल मी गुगल क्रोम ओपन केलेलं आहे. त्यामध्ये ऍड्रेस बार मध्ये टाईप करतोय चॅट जीपीटी. ओपन का बरं नाही होत आहे? कॉम्प्युटरची इच्छा नाही दिसत. क्लास कॉम्प्युटरची इच्छा नाही आहे. काय करायचं? सर नेट दिलंय. ऑफिसमधून सरांना आता आपला बेसिक ग्रेड आहे. त्याच्यानंतर ते डेव्हलपमेंट समोरचे सेशन मध्ये ऍडव्हान्स क्वालिटी बदलून चॅट जीपीटी ओपन केलेला आहे. आपण कोणत्या 2 टूल्स बघणार आहोत? एक आहे चॅट जीपीटी, सेकंड सुनो AI. सुनो AI चा उपयोग कशासाठी करतो? सुनो AI चा वापर कशासाठी करतो आपण? म्युझिक क्रिएट करण्यासाठी, सॉन्ग क्रिएट करण्यासाठी. तुम्ही कधी बनवलं का तुम्ही स्वतःचं सॉन्ग? हा, का आपण गायक नाही तुम्ही? जरी आवाज जरी चांगला नसेल, हा, तरी टॅलेंट चांगलं असू द्या. आवाज जरी चांगला नसेल, टॅलेंट चांगला असू द्या.
कारण आता गाणं बनवासाठी आवाजाची गरज नाही, हा, किंवा कोणत्या स्टुडिओ मध्ये जायची गरज नाही. गाणं बनवण्यासाठी स्टुडिओ मध्ये जावं लागते ना, साऊंड स्टुडिओ मध्ये. तिथे हेडफोन समोर माईक आणि त्यांच्या समोर ते त्यांचे इन्स्ट्रुमेंट असतात. हा, स्वर कमी जास्त करावं लागते. ठीक आहे, अशा पद्धतीने. पण आता तसं करायची गरज नाही. बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा द्यायची गरज नाही. ठीक आहे. आणखी काय गरज असते गाणं बनवासाठी? बोल, लिरिक्स म्हणतो आपण त्याला, आहे ना. गाण्यासाठी बिना लिरिक्सने गाणं तयार होईल का? नाही. लिरिक्स तेही आठवायची गरज नाही, तेही लिहायची गरज नाही. सर्व काही सुनो आहे आणि चॅट जीपीटी आपण आपलं स्वतःचं गाणं तयार करणार आहोत आज. कशा पद्धतीने आलं लक्षात? आपण ऍक्च्युली काय करणार आहोत? सुनो यावर आपण आज आपलं गाणं तयार करणार आहोत. ठीक आहे. त्यासाठी आपण चॅट जीपीटीची मदत घेऊ. आता गाणं बनवायचं आहे, पण टॉपिक कोणत्या टॉपिकवर गाणं बनवायचं? टॉपिक भरपूर आहे. ठीक आहे. फ्रेंडशिप आहे, मैत्री आहे, शाळेबद्दल असेल गाणं बनवायचं असेल, आईबद्दल गाणं बनवायचं असेल, बाबाबद्दल फॅमिली बद्दल गाणं बनवायचं असेल, किंवा सॅड सॉन्ग बनवायचं असेल, हा, आणखी भक्तिगीत बनवायचं असेल, ते सुद्धा बनवू शकतो. ठीक आहे. आता आयडिया तर सुचली आपल्याला की आपल्याला कोणत्या टॉपिकवर गाणं बनवायचं. फॉर एक्झाम्पल आपण फ्रेंडशिप घेऊ. ठीक आहे. पण त्या गाण्याच्या फ्रेंडशिप या गाण्यामध्ये आपल्याला चॅट जीपीटीला सांगावं लागेल का माझ्या या गाण्यामध्ये हे टॉपिक असायला पाहिजे. एक लक्षात ठेवा, आपण सर्वात जास्त जेवढं जास्त एक्सप्लेन करू आणि जेवढं चांगलं एक्सप्लेन करू चॅट जीपीटीला, तेवढं चांगलं आपल्याला आउटपुट मिळेल. ठीक आहे. जेवढं चांगलं तुम्ही एक्सप्लेन करा तेवढं चांगलं आउटपुट मिळेल. तर मी इथे चॅट जीपीटीला एक्सप्लेन करत आहे, आणि चॅट जीपीटीला कोणत्या भाषेमध्ये एक्सप्लेन द्यायचं गरजेचं नाही. तुम्ही मिक्स सुद्धा करू शकता, कधी हिंदी, कधी इंग्लिश, कधी मराठी, किंवा एका सेंटेन्स मध्ये तिन्ही लँग्वेज वापरू शकता. मला माझ्या दिसत आहे मागे? आता दिसतंय काय लिहित आहे मी? मला माझ्या जिवलग मित्रांसाठी एक गाणे तयार करायचे आहे. ओके. त्या लिरिक्स मध्ये आमची बालपणाची मैत्री, भांडण, प्रेम, आपुलकी. आता हे मी सर्व एक्सप्लेन करत आहे. जेवढं चांगलं तुम्ही एक्सप्लेन कराल तेवढं आउटपुट चांगलं मिळेल. म्हणजे आता माझ्या गाण्यामध्ये, माझ्या लिरिक्स मध्ये भांडण सुद्धा असेल, आपुलकी सुद्धा असेल, प्रेम सुद्धा असेल, लहानपणीचे मित्र सुद्धा असेल माझ्या लिरिक्स मध्ये. आपुलकी, तयार करायची आहे. त्या लिरिक्स मध्ये आमची बालपणाची मैत्रीण, भांडण, प्रेम, आपुलकी असायला हवी. मराठीत लिहिलेलं आहे. मला आउटपुट मिळेल मराठीमध्ये, म्हणजे मला जे लिरिक्स मिळेल ते मराठीमध्ये मिळेल. पण मला जर हिंदीत बनवायचं असेल तर
मला लिरिक्स हिंदीमध्ये पाहिजे. ओके. आणि ॲरोवर क्लिक करता येईल. बघा कोणता ॲरो, या ॲरोवर क्लिक करतोय. मिळाली कविता, गाणं मिळालं, लिरिक्स मिळाले. हा इंट्रो आहे, वर्स 1. आणखी खाली 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 भरपूर मोठी कविता दिली आहे त्यांनी आपल्याला, भरपूर कडवे आहे. या पद्धतीने आपली 4 ते 5 मिनिटाचं एक गाणं तयार होऊ शकतं. ओके. एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, गाणं बनवायचं आहे आपल्याला, लिरिक्स मिळाले, बोल मिळाले गाणे. ठीक आहे. समजून राहिलंय मागे, समजत आहे ना? हा, गाण्याचे बोल तर मिळाले, पण आता गाण्याला बॅकग्राऊंड म्युझिक, कोणता सूर उंच, कोणत्या आवाजात गायला पाहिजे, त्यामध्ये आवाजामध्ये इमोशनल, सॅड, ठीक आहे, हे सर्व त्या गाण्यामध्ये असायला पाहिजे. त्याला आपण सॉंग्स स्टाईल म्हणतो. आता आपण चॅट जीपीटीला सॉंग्सची स्टाईल मागू. पण त्यासाठी आधी आपण काय तयार करत आहोत हे चॅट जीपीटीला माहीत असणं आवश्यक आहे. आपण गाणं तर मागितलं, गाण्याचे बोल तर मागितले, पण आपण या गाण्याचे बोल कुठे यूज करणार आहोत? गाणं बनवण्यासाठी. पण कुठे? सुनो एआय वर. तर चॅट जीपीटीला सांगणं ते आवश्यक आहे. सुनो एआय वर मला सॉन्ग बनवायचे आहे, त्यासाठी मला लाईन बाय लाईन, म्हणजे प्रत्येक सेंटेन्स लाईन बाय लाईन स्टाईल्स हवी आहे. ठीक आहे. लाईन बाय लाईन स्टाईल्स दे. पण यामध्ये आणखी एक ऍड करायचं, लक्षात ठेवा, हा महत्वाचा पॉइंट आहे. दिसतंय ना सर्वांना? हवी आहे मला प्रत्येक लाईन ची स्टाईल्स या ब्रॅकेट मध्ये हवी आहे. या ब्रॅकेट मध्ये हवी. एंटर बटन प्रेस कर. म्हणजे कोणती लाईन कोणत्या स्टाईलने त्यांनी गायली पाहिजे हे सुद्धा दिलेलं. बचपन की ओ गली यादों का सफर, ते कोणत्या स्टाईल मध्ये वरती स्टाईल दिलंय, सॉफ्ट इमोशनल गिटार इंट्रो. म्हणजे प्रत्येक लाईन साठी स्टाईल दिलेली आहे. ओके. आता हे झालं प्रत्येक लाईन साठी स्टाईल. आणि एक असते कम्प्लीट स्टाईल, जे आपल्याला स्टाईल मध्ये पेस्ट करावं लागते. मी तुम्हाला सांगेल नंतर, पण आधी स्टाईल घेऊन घेऊ आपण ती. फुल सॉन्ग सुनो एआय स्टाईल्स. हे फुल सॉन्ग साठी स्टाईल्स. ओके. आता मी याला थोडं कमी करताय, मिनिमाइज. हे झालं फुल सॉन्ग साठी स्टाईल, आणि हे झालं लाईन बाय लाईन स्टाईल. ओके. आता बाजूच्या टॅब मध्ये मी सुनो एआय टाईप करत आहे. यस, सुनो एआय म्युझिक ओपन झालेला आहे.
क्लिक करायचं. सुनो एआय. सुनो एआयचा इंटरफेस ओपन झालेला आहे. इथे साईट ओपन केल्याबरोबर तुम्हाला लॉग इनचं ऑप्शन विचारेल. तुम्हाला तुमच्या जीमेल अकाउंटनी ते लॉग इन करावं लागेल. लक्षात ठेवा, इथे मी ऑलरेडी लॉग इन केलेलं आहे. ठीक आहे. दिवसभराचे आपल्याला 100 क्रेडिट्स मिळतात. त्या क्रेडिट्स मध्ये आपण 5 ते 6 सॉन्ग क्रिएट करू शकतो. कधी 50 मिळतात, कधी 100 मिळतात क्रेडिट्स. त्यामध्ये आपण इझिली दिवसभरात 5 ते 6 सॉन्ग क्रिएट करू शकतो. दुसऱ्या दिवशी पुन्हा 100 क्रेडिट, पुन्हा 5 ते 6 सॉन्ग पुन्हा क्रिएट, पुन्हा म्हणजे रोज आपल्याला 100 असे क्रेडिट्स मिळतात आणि रोज आपण असे 5-6 सॉन्ग क्रिएट करू शकतो. आज दिवसभरात मला 100 क्रेडिट्स मिळाले, फक्त 20 क्रेडिट शिल्लक राहिले आहे आजच्या लॅबसाठी, आजच्या पिरियडसाठी. ठीक आहे. एक सॉन्ग तर क्रिएट होईलच, बघू आपण. ठीक आहे. याआधी जे क्लासेस घेतले त्यांच्यासाठी सुद्धा गाणं आपण बनवलेलं आहे. ते सुद्धा मी तुम्हाला ऐकवणार आहे की कोणत्या कशा पद्धतीने सॉंग्स आपण क्रिएट केले. ठीक आहे. आधी गाणं ऐकता की आधी गाणं बनवता? काय ऐकता की बनवता? जरा बोला. मी माझ्या मताने आधी आपण गाणं बनवू, मग आधीच्या क्लासमधलं गाणं चांगलं झालं की आपल्या क्लासमधलं गाणं चांगलं झालं ते बघू आपण, डिसाईड करू नंतर. ठीक आहे. क्रिएट वर क्लिक करू. काय केलंय मी ते क्रिएट वर क्लिक केलाय. ओके. क्रिएट वर क्लिक केल्यानंतर या पद्धतीने इंटरफेस ओपन झालेला आहे. एक असते सिंपल आणि एक असते ऍडव्हान्स. आपण ऍडव्हान्स पेजचा यूज करणार आहे. सिंपल मध्ये काय होईल, आपण फक्त लिरिक्स पेस्ट करू शकतो, त्यामध्ये स्टाईल पेस्ट करू शकत नाही. मग स्टाईल कशी, कोणत्या स्टाईल मध्ये गाणं ऐकायचं आहे, कोणत्या स्टाईल मध्ये बनवायचं आहे, कोण डिसाईड करेल? सुनो एआय. त्याला जशी स्टाईल वाटली तशी स्टाईल आपल्या गाण्याला देऊन. आणि ऍडव्हान्स मध्ये आपण आपल्या पद्धतीने स्टाईल सेट करू शकतो आपल्या गाण्याची. ऍडव्हान्स वर क्लिक करतं. सिंपल असेल तर ऍडव्हान्स वर क्लिक करायचं. आता आपण जाऊ लिरिक्स मध्ये. आपण आपले लिरिक्स कॉपी करून घेऊ. फर्स्ट मी कम्प्लीट सॉन्ग घेणार नाही, फक्त 1-2 कडवे घेईल. कॉपी. सुनो एआय मध्ये लिरिक्स मध्ये पेस्ट. ओके. पुन्हा एखादी कडवं घेऊन. शेवटलं कडवं घेतलंय. फर्स्ट आणि लास्ट असे 2 कडवे घेतलेले आहेत. ओके. हे झालं. त्यानंतर आता आपण स्टाईल घेऊ. स्टाईल सिलेक्ट केलेली आहे. स्टाईल आणि सुनो एआय मध्ये दिसतंय ना सर्वांना? मागे दिसून राहिलंय, समजून राहिलंय? तर स्टाईल मध्ये सुनो एआय वर क्लिक करतोय, त्यामध्ये स्टाईल मध्ये खाली स्टाईल असेल. हे बघा स्टाईल आहे, ते स्टाईल मध्ये स्टाईल पेस्ट करू आणि क्रिएट वर क्लिक करू. हे इथे 2 सॉन्ग क्रिएट झाले आपले. म्हणजे 5 मिनिटाच्या आत आपण आपला एक सॉन्ग तयार केले. 5 मिनिटही नसेल लागले. जर करायला गेलो तर खूप झालं, 1-2 मिनिटात आपलं सॉन्ग तयार होईल.
तेरे बिना यार ये सब लगता बेअसर हंसते जब नजर तेरे साथ मेरे आज भी तो बसता है मेरी हर बात में नेक्स्ट 2 सॉन्ग क्रिएट केले त्यांनी वेगवेगळ्या व्हर्जन मध्ये. दुसरं व्हर्जन बघू. बचपन की वो गलियां यादों का सफर तेरे बिना यारा सब लगता बेअसर हे सॉन्ग थोडं चांगलं वाटत आहे. म्हणजे प्रोफेशनल सॉन्ग जे असते आपण जे ऐकतो बिलकुल तशा पद्धतीने सॉन्ग तयार झालाय. मला एक नाही. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. हर 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 महादेव गरजतो सह्याद्री थर थर तो आकाश सारा आज जय भवानी जय शिवराय रक्तात जळते स्वराज्याची आग आम्ही शिवबांचे साज तयार केलेला आहे ना. तुमच्या समोर लॉग इन आहे. लॉग इन मध्ये ते गाणं आहे आणि जे डायलॉग आहे ते सुद्धा जे डायलॉग आहे ते सुद्धा चॅट जीपीटीने दिलेले आहे. मी स्वतःहून काहीच तयार केले नाही. सर्व सुनोय आणि चॅट जीपीटी. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. नेक्स्ट. जिजाऊंच्या स्वप्नातून जन्मला वाघ आवळ्यांच्या हृदयात पेटली आग गड किल्ल्यावर भगवा उंचावला शिवरायांनी इतिहासच पदरवला. हर 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 महादेव डोळ्यात पाणी हृदयात ज्वाला नाव घेताच थर थर ते काळ राजा माझा शिवबा माझा शिवराय डोळ्यात पाणी हृदयात ज्वाला अंधार होता अन्याय होता पण एक प्रकाश जन्माला आला. आवाज उठतो समानतेसाठी आजही रक्तात जळते क्रांती आम्ही बाबासाहेबांचे सैनिकच आहोत. हे सर्व सुनोमयावर तयार केलेलं आहे. ठीक आहे. काही व्हिडिओज आहे. तुम्ही युट्यूबवर भरपूरशी अशी व्हिडिओज बघता त्यामध्ये गाणी असते. आता कन्फ्युज व्हाल की एआयनी कसं कोणी तयार केलं, एआयनी कसं तयार झालेलं आहे. ठीक आहे. तुम्हीच नाही सर्वच जण कोणी एआयनी भरपूरसे असे आहेत क्रिएटर्स जे आपण म्हणतो ते एआयचा वापर करून
सॉंग्स पब्लिश करतात, सॉंग्स असतात युट्यूबवर, पण ते ऍक्च्युली एआय नी म्हणजे ओळखायला खूप ते जाते की ऍक्च्युली ते रेकॉर्डिंग आहे की एआय नी बनवलेलं आहे. जेव्हा मला फक्त राधा शिवाजी पिक्चर पाहिला? हा, छान आहे, पहा छान पिक्चर आहे. ठीक आहे. आता यामध्ये जे व्हिज्युअल्स दिसणार आहे तुम्हाला, यामध्ये जे व्हिज्युअल दिसणार म्हणजे व्हिडिओ दिसणार आहे, यामध्ये जे तुम्हाला व्हिडिओ दिसणार आहे ऍक्च्युली ते व्हिडिओ रिअल आहे, पण यांना या व्हिडिओला जो आवाज आहे तो एआय ने दिलेला आहे. म्हणजे याचा जो ओरिजिनल आवाज आहे तो कट करून, तो म्यूट करून याच्या जागी एआय ने दिलेला आवाज टाकलेला आहे. जे आपण ऐकलं ना आता तेच आवाज आहे. जेव्हा मला फक्त अंगरक्षक नव्हते, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या श्वासावर पहारा देणारे स्वराज्याचे जिवंत कवच होते. आई भवानीच्या नावाने हर हर महादेव. शिवाजी नाही, शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय नसावा. जय भवानी, जय शिवराय. आजही धडधडतो नाव तुझं प्रत्येक हृदयात. जय भवानी, जय शिवराय. शिवराय म्हणजे ज्वाला आणि आम्ही त्या ज्वालेच्या ठिणग्या. आई भवानीच्या नावाने हर हर महादेव. जय भवानी, जय शिवराय. छत्रपती शिवाजी धगधगत्या रणभूमीवर उभा राहिला स्वराज्याचा प्रकाश. रयतेच्या अश्रूंना पुसणारा तोच हा फक्त राजा नव्हता, हा होता स्वराज्याचा श्वास. जिथे अन्याय होता, जय भवानी, जय शिवराय. आजही धडधडतो नाव तुझं प्रत्येक हृदयात. हे सर्व सॉंग सुनो AI वर क्रिएट केलेलं आहे. आणि जे युट्यूबवर जे व्हिडिओ आहे ते सुद्धा चॅनल माझंच आहे. ठीक आहे. हे व्हिडिओज आहे. नेक्स्ट चॅप्टर मध्ये, नेक्स्ट क्लास, थोडं सांगत आहे लक्षात घ्या. नेक्स्ट क्लास मध्ये आपण काय शिकणार आहोत, समजलं तुम्हाला गाणं कसं तयार करायचं? ठीक आहे. नेक्स्ट क्लास मध्ये आपण फोटोज कसे क्रिएट करणार आहोत, एआयच्या माध्यमातून आपण आपले फोटोज कसे क्रिएट करणार आहोत ते बघणार आहोत. आता फॉर एक्झाम्पल थोडंफार एक्झाम्पल दाखवत आहे तुम्हाला. शिवाजी महाराज पोस्टर,
हे आहे ओरिजिनल पोस्टर. हे आहे ओरिजिनल पोस्टर आणि हे आहे बनवलेलं पोस्टर. काय फरक आहे? काय फरक आहे? हा सांगा ना. छोटासा मुलगा आहे शिवाजी महाराज आहे. हा शिवाजी महाराजांच्या जागी इथे छोटासा मुलगा आहे. बाकी सेम जसं तसंच आहे बघा. बाकी सर्व जे कॅरेक्टर आहे सेम जसं तसंच आहे. हे कसं काय आलं असं इथे? हा शूटिंगला गेला होता का? नाही ना. बाकी सेम कॅरेक्टर जशीच्या तशीच आहे. गेलाय असं गेला का? तर असले इमेजेस कसे क्रिएट करायचे, या पद्धतीने इमेजेस कसे क्रिएट करायचे ते आपण नेक्स्ट क्लास मध्ये बघणार आहोत. ठीक आहे. माझी स्वित्झर्लंडला जायची इच्छा खूप होती पण जाता आला नाही. पण फोटो बनवले. उंटावर बसायची खूप इच्छा होती. भीती तर वाटते पण बसायची खूप इच्छा होती. केला तर ठीक आहे. असे भरपूर असे फोटोशूट्स जे असतात आपण आपले फोटो तयार करू शकतो. ठीक आहे. काही एक्झाम्पल्स दाखवत आहे. राजा नवता. हे सुद्धा एआयनेच तयार केलेलं आहे. तयार केलेलं आहे. हिला पाहिलं ना? हा पाहिलं ना? हा सुद्धा एआयनेच तयार केलेला आहे. एआयने जनरेटेड आहे. म्हणजे असे चांगले प्रोफेशनल, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, स्टायलिस्ट स्टायलिस्ट म्हणतो ना. स्टायलिस्ट फोटो एआयने क्रिएट. हा सुद्धा एआयने, हा रिअल नाही आहे. हा सुद्धा एआयने जनरेटेड आहे. बिलकुल रिअल वाटण्यासारखा एआय. हा हे तुम्ही सुद्धा तुमची असली इमेजेस क्रिएट करू शकता. तुमचं नाव आहे, तुमच्या नावाच्या वरती हे आपण नेक्स्ट क्लास मध्ये बघणार तर आहोत कसे तयार करायचे. पिझ्झा बार. हा स्वित्झर्लंड गेला होता ना. इंस्टाग्राम आपण आपले डीपी ठेवतो ना, त्यासाठी सुद्धा अशा पद्धतीने बनवू शकतो. व्हॉट्सअप साठी डीपी, इंस्टाग्राम साठी डीपी, व्हॉट्सअप. आधी सुटायचा होता ना, बघितला ना. हा हा फेसबुक साठी डीपी. म्हणजे आपण सुद्धा आपलं नाव इथे राहील, नाव, आणि इथे आपलं राहील फेसबुक वर आपला फोटो. या पद्धतीने ऍपल.
व्हिडिओज हे सुद्धा आपण बघणार आहोत की फोटोवरून नुसता व्हिडिओ कसा क्रिएट करायचा. कॅटवॉक. ओके, एक वेबसाइट आहे